अब हर रविवार 2 घंटे वाचन उपक्रम होगा। प्रत्येक रविवार को चंद्रपुर वासियों के लिए बुक क्लब की शुरुआत की गई है। वह किस प्रकार, देखते हैं इस खबर में। आज के इंटरनेट के ज़माने में पढ़ने का कल्चर खत्म हो गया है और मोबाइल में बिजी एक पीढ़ी सामने आ रही है। इसलिए आज के ज़माने में पढ़ने का शौक पैदा करने के लिए कुछ पढ़े लिखे युवाओं ने चंद्रपुर बुक क्लब नाम की पहल शुरू की है। किताबें पढ़ने से अकेले सोचने की आदत पड़ती है और सच्ची खुशी मिलती है। किताबें दिमाग को तेज करती है, आसपास की दुनिया को समझने में मदद करती है। लेकिन हाल ही में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी का इस्तेमाल बढ़ रहा है और पढ़ने का कल्चर खत्म हो रहा है। इससे दिमागी ज्ञान का दायरा छोटा होता जा रहा है और दिमागी विकास पर असर पड़ रहा है। हर रविवार को चंद्रपुर वासियों के लिए एक बुक क्लब शुरू किया गया। इसमें सभी के लिए अलग अलग तरह की किताबों की दावत होती है। अपनी रविवार की सुबह किताबों के साथ बिताने का मौका दिया जा रहा है। प्रगति निशा प्रभुदास, रोहित सोनटक के, सुप्रिया सुनारकर, चेतन सोनूले ने इस पहल की अगुवाई की है। आज के इंटरनेट के जमाने में समाज के युवाओं के अलग अलग शौक है, लेकिन पढ़ने के कल्चर को बचाने के लिए इन पढ़े लिखे युवाओं ने जो पहल की है उसकी हर जगह से सराहना की जा रही है। आम्ही ट्रॅव्हलिंग भरपूर करतो वेगवेगळ्या कामानिमित्त आणि कामाचा एक भाग म्हणून आम्ही शाळांसोबत पण पॅरेंट्स सोबत पण काम आहे. सो एका शाळेत म्हणजे सगळ्यात पहिली संकल्पना किंवा थॉट तेव्हा चला मुंबईमध्ये शंतनू नायडूंनी जे मुंबई बुक क्लब सुरू केलं होतं ती कॉन्सेप्ट फार आवडली. लोक गार्डन मध्ये जाऊन वाचत आहेत आणि ते फार आवडल्यामुळे मग ते एक विचार मनात रुजला होता आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमाच्या मुळे पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होतो कामाचा एक भाग म्हणून. 3 जानेवारी पुढे आलेली होती आणि मी एका शाळेतल्या मुलीला विचारलं की का ग तुला सावित्रीबाई फुले माहिती आहेत का, कोण आहेत? तर ती मुलगी बोलली की नाही माहिती. तिथून तो एक विचार क्लिक झाला आणि मग आम्ही 4 जण, म्हणजे आता आम्ही 3 जण आहोत इथे, रोहित, चेतन आणि माझी बहीण सुप्रिया. आम्ही चौघांनी मिळून मग चर्चा केल्या की काय करता येईल, म्हणजे आपण काही करू शकतो का. म्हणजे आम्हाला पण वाचनाची आवड आहे, मग या वाचनातून काही होऊ शकतं का. मग हा विचार चौघांनी मिळून केला आणि मग या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या. यामागचा उद्देश असा आहे की बरेच आपण छोटे मुलं, युवक किंवा प्रौढ पण बघतो मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत. मोबाईलमध्ये गुरफटले असल्यामुळे विचार क्षमता कुठेतरी खुंटल्यासारखी होते, कारण मोबाईलमध्ये जो मॅटर येतो तो डायरेक्ट कॉपी करून फॉरवर्ड करणं अशा गोष्टी असतात. त्यामुळे विचारांना चालना मिळावी, विचार करण्याची प्रवृत्ती वाढावी, वाचन वारसा टिकावा, हा उद्देश समोर ठेवून आम्ही चौघांनी मिळून हा बुक क्लब सुरू केलेला आहे. मला तो नॉलेज बुक मधून नाही मिळत, त्या ताईच्या सांगण्यावरून मिळतो आम्हाला तो नॉलेज. इथे बुक्स वगैरे वाचल्याने मिळतो आणि मन बिलकुल फ्रेश वाटते. आम्ही रोज रविवारी येतो इकडे, बुक्स वगैरे वाचतो, मोबाईलच्या थोडंसं दूर राहतो, नेचर सोबत थोडंसं कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, तर आम्हाला छान वाटते. मला इकडे नवीन एक्सपिरियन्स मिळालेला आहे जेव्हापासून मी इकडे बुक वाचत आहे. ताई आमच्या ग्रुपमधली एक मेंबर प्रगती ताई, ती आम्हाला खूप सपोर्ट केल्यासारखंच आहे. जे आम्हाला पुस्तकातून विद्या मिळत नाही, जे ज्ञान मिळत नाही, ते ताईकडून मिळलेलं आहे. धन्यवाद. CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।